IPL 2024चा 22 तारखेला पहिलीच मॅच होणार आहे. मंगेश भाऊ, तुम्हाला माहिती आहे कोणाकोणामध्ये मॅच आहे ती? हा, माहिती आहे ना. कोणामध्ये? RCB वर्सेस चेन्नई सुपर किंग. RCB वर्सेस चेन्नई सुपर किंग. बरं, कुठं मॅच होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना. कुठं? MA चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. MA चिदंबरम. वा, तुम्ही भरपूर माहिती ठेवता क्रिकेट बद्दल. क्रिकेटची खूप आवड. बरं, जाऊ दे, सोडा. RCB मध्ये तुम्हाला माहिती आहे जसं की विराट कोहलीचा काय परफॉर्मन्स असू शकतो? विराट कोहली बद्दल बोलायचं झालं की खूप आयकॉन प्लेअर आहे. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो. नक्कीच. शेवटच्या क्षणापर्यंत तो खेळण्याची कॅपॅसिटी ठेवतो आपल्या टीमसाठी आणि खूप चांगला बॅट्समॅन आहे. तो आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. तुम्ही जे नाव सांगितलं MA चिदंबरम, त्याचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे ना. नसेल तर मी सांगणार. बघा, तळ्यात मिळत नका. आपल्याला क्लिअर आहे भाऊ. तुम्हाला सांगा, मला माहित नाही. हे बघा, त्याचा फुल फॉर्म आहे मुथय्या अन्नमलाई चिदंबरम. हे त्याचा फुल फॉर्म आहे. चेन्नईचं स्टेडियम आहे आणि रात्री 8च्या दरम्यान ती मॅच आहे. तर मला एवढं विचारायचं आहे, जसं की एकीकडे बघा, तुम्ही दोन्ही टीममध्ये ना म्हणजे दोन्ही टीममध्ये ना एक प्लेअर ना एकदम स्ट्रॉंग आहे. तर एकीकडे आहे जसं की मोईन अली आणि दुसरीकडे आहे ग्लेन मॅक्सवेल. हे दोघं ना म्हणजे एक चेंज आणतात टीममध्ये किंवा खेळामध्ये ना एकदा कुठेतरी हारायला मॅच आलेली असेल किंवा काहीतरी टर्नआउट होतं यांनी. तर तुम्हाला काय वाटतं दोघांचा काय परफॉर्मन्स असेल? पहिले ना ग्लेन मॅक्सवेल. ग्लॅन मॅक्सवेलचं मी गेल्या 2022 मध्ये जर IPL बघितली होती, त्यावेळी त्याला इंजुरी असताना तो चांगल्या प्रकारे खेळला. ते शॉट्स मी बघितले, जे कधी विचारही करू शकलो असे शॉट असं कोणी खेळेल. पण खरोखर ते बॅटिंग मी बघितली, खूप चांगला स्कोर केला आणि आय थिंक त्याच्यामध्ये पूर्ण मॅचिंग मध्ये जो ग्लो आला तो त्याच्या एकट्यामध्ये आला आणि खूप परफॉर्मन्स हार्ड खूप मस्त वाटला. तेवढं मानलं पाहिजे. आपल्या टीमसाठी खूप म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका ते जीव टाकले होते. ग्लॅन मॅक्सवेलने पूर्ण जीव टाकला होता मॅच मध्ये. आणि दुसरं मला एक सांगा, जसं की मोईन अली जसं की स्पिन करतात किंवा ते त्यांची बॅटिंग लाईनअप पण खूप चांगली आहे. तर या मॅच मध्ये किती स्कोर करू शकतात? पहिलीच मॅच आहे आणि त्यामध्ये एवढी मजेदार मॅच आहे. जसं की कोहली सारखे टीम, जशी की विराट कोहलीची टीम आहे. तर मोईन अली बद्दल काय सांगाल? जर मला असं वाटतं की मोईन अलीला जर स्टार्टिंगला जर चान्स दिलं बॅटिंग मध्ये, तर मला वाटतं की चांगला स्कोर करू शकतो तो, कारण की त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. बट जर आपण जर विकेट घ्यानंतर ती क्रिकेटची जी पोझिशन अशी खेळायची ती जर थोडं स्लोली जाते, कारण की विकेट नसतात आपल्याकडे, चांगले प्लेअर नसतात खेळायला. त्यामुळे तो स्लोली खेळून थोडा टार्गेट थोडा कमी होतो. या भीतीच्या असेल थोडं मला असं वाटतं की टार्गेट कमी होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, जे ड्रीम 11 लावतात ना, ड्रीम 11 त्यांचं सगळं म्हणजे नाही का, ते चालत असायला का ह्याला घेऊ, त्याला घेऊ, ह्याला गाड त्याला गाड, हे चालत राहणार आहे. जाम मजा येणार आहे या IPL मध्ये. जसं की एकीकडे बघा, ऋतुराज गायकवाड एकदम स्ट्रॉंग प्लेअर आहे. जसं त्यांची बॅटिंग लाईनअप बघितली ना भाई, एकच नंबर आहे. तर त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, खरोखर ऋतुराज गायकवाड हा जो प्लेअर आहे तो खूप चांगला प्लेअर आहे, की तो स्टार्टिंग पासून जो 10 ओव्हरपर्यंत खेळण्याची क्षमता ठेवतो. की मी बघितलं की वेळा खेळतो स्टार्टिंगला स्लोली जो बघायला देतो आपण की स्टार्टिंगला तो हे असतं त्यांचं एक सेट होण्याचं जे पोझिशन असतं, तो पण थोडं तो एक अंदाज बघतो की नाही त्याचं असं खेळलं पाहिजे, की आपल्यानंतर जे विकेट आहे ते खूप राखून ठेवले पाहिजे. त्या हिशोबाने तो खेळत असतो. आणि एकदा का ते पिचवर जमलं की मग म्हणजे गायकवाड एकदा सेट झाला तर मात्र फास्टर असू द्या, स्पिनर असू द्या, तो हँडल करत असतो बॉलर. शेवटच्या क्षणापर्यंत तो खेळत असतो. त्यानंतर ना सगळ्यात म्हणजे जसं की चर्चेचा विषय असा आहे की आपले फ्लॅप डुप्लेसी जे कॅप्टन्सी करतात रॉयल चॅलेंज बँगलोरची, त्यांची बॅटिंग लाईनअप आहे ना, खूप फॅन आहेत त्यांचे. जसे एकीकडे बघा, जसं की विराट कोहलीचे जसे फॅन आहेत तसेच ना फ्लॅप डुप्लेसीचे पण फॅन आहेत. आणि खास करून जे लोक ड्रीम 11 वगैरे लावतात ना, त्यामध्ये त्यांचा म्हणजे डोक्यात विचार असतो फ्लॅप डुप्लेसीला कॅप्टन करावं, यांना कॅप्टन करावं, त्यांना कॅप्टन करावं. तर फ्लॅप डुप्लेसी काय परफॉर्मन्स असू शकतो? फ्लॅप डुप्लेसीचं बोलायला गेलं की त्यांची बॅटिंगची जी बॅटिंग करायची बॅटिंग स्टाईल पोझिशन जे ते करतात ना, ते खूप म्हणजे अमेझिंग नाही. अशी बॅटिंग त्यांची असते की पोझिशन अशी घेतात ना, त्यांची बॅट पण अशी वरच्यावर असते डायरेक्टली, आणि पोझिशन त्यांची अशी हालचाल नसते, मुवमेंट जागेवरतून घेणारे शॉट आणि
रिव्हर्स शॉट साठी खूप फेमस म्हणजे आहे. म्हणण्यात तात्पर्य एवढं आहे की टेक्निकल शॉट shot, पूर्ण टेक्निकल शॉट shot. म्हणजे एकदम पॉवरफुल. जसं की Powerful विराट shot. कोहली जेव्हा बॅटिंग करतात ना, विराट कोहली या सगळेच जेवढे पण चांगले बॅट्समन आहेत ना, ते सगळे टेक्निशियन शॉटले भारी मारतात. तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल याच्यामध्ये? आरसीबी जिंकल की चेन्नई सुपर किंग जिंकल? तसं बघायला गेलं सांगता येऊ शकत नाही की कोण जिंकेल, कारण की दोन्ही टीमचे प्लेयर्स जर बघायला गेलं तर शेवटपर्यंत खूप चांगले प्लेयर्स आहेत. त्यांची बॉलिंग लाईन दोघांची पण खूप चांगली आहेत. मोहम्मद सिराजला बघायला ते पण खूप फास्टर येतो, स्टार्टिंगला विकेट घ्यायची कॅपॅसिटी ठेवतो. मोहम्मद सिराजनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय चमत्कार कशा प्रकारे बघितलं असेल तुम्ही. कशा प्रकारे ते खेळले, कशा प्रकारे त्यांचा खेळ होता. तर मला सांगा मोहम्मद सिराज किती विकेट घेऊ शकतो? आता 22 तारखेला जी मॅच आहे ती खूप मजेदार मॅच होणार आहे. ते किती विकेट घेतील अंदाज, तुमचा अंदाज काय? माझं असं वाटतं की 4 विकेट तर आरामात घेतलेले स्टार्टिंगला. 4 विकेट. बघा म्हणजे मला असं वाटतं ड्रीम 11 वाले जेवढे पण आहेत ना, मला असं वाटतं मोस्टली त्यांनाच कॅप्टन करतील आणि त्यांना कॅप्टन करायला पाहिजे. मला असं वैयक्तिक वाटतं की ना, मोहम्मद सिराज एक पॉवरफुल बॉलर आहे. जसं की हॅट्रिक पण मारल्या गेल्यात बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं. तर एक कॅप्टन मला असं वाटतं ड्रीम 11 वाले ना त्यांना कॅप्टन करतील. हा, आणि मोस्ट ऑफ तुम्ही बघायला गेला ना ड्रीम 11 मध्ये, मी कधी बघा जी विन टीम असते ना त्यामध्ये जो बॉलर असतो ना तोच कॅप्टन सर्वांनी जास्त करून असतो, तोच आयकॉन असतो एक नंबरला कधी बघत नाही. कारण की मोस्ट ऑफ सगळे चुकीचे करतात. जो बॅट्समॅन जो चांगला खेळतो त्याला तो कॅप्टन करतात. नक्कीच. आणि सगळ्यात त्याला 100% त्याला 99% लोक त्याला कॅप्टन केले जातात. त्यामुळे ते आपल्याला जिंकण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपण असे प्लेयर करायचे की ते रिस्क टीम बनवायची की कोणी त्याला कॅप्टन केलं नसेल त्याला आपण कॅप्टन ठेवला पाहिजे टीम. अजिंक्य रहाणे जर बॅटिंगला उतरले, अजिंक्य रहाणे बॅटिंगला उतरतात तर किती स्कोर मारू शकतात अंदाज आहे? आता आपण जर जस्ट तर नाही करू शकत पण अंदाज लावू शकतो. तुम्हाला वाटतं किती रन मारते? माझं असं वैयक्तिक मत की अजिंक्य रहाणे जरी उतरले ते 3 नंबर किंवा 4 नंबरला बॅटिंगला येतात. ओके, त्यांचं जास्तीत जास्त मला असं अपेक्षा जास्त तर 50 किंवा 60 रन ते मारू शकतात. कारण की ते कसं आहे ते आयपीएल बॅटिंग लाईन, आता बॅटिंग लाईन जसं की पटकन जर विकेट पडले तर त्यांना बॅटिंग भेटेल, नाही भेटली तरी तो वेगळा विषय. पण भेटली तर ते 50 रन अंदाजे मारू शकतात. आपल्या टीमसाठी तेवढे रन मारू शकतात, एवढी त्यांच्याकडे क्षमता आहे. नक्की. तर मला एक विचारायचं होतं, जसं की चेन्नई सुपर किंग मध्ये ना मुस्तफिजुर रहमान एक बॉलर, एकदम पॉवरफुल बॉलर आहे. तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, खरोखर मी जर आपण मागे जर बांगलादेश टीमचा एकदम मागे बॉलर आणि ऑल ओव्हर म्हणजे एक टॉप 10 जर बॉलरचा विचार केला ना तर मुस्तफिजुर रहमान हे खरंच खूप चांगले बॉलर आहेत. तुम्हाला काय वाटतं? मग बरोबर आहे. गेला जर मागच्या आयपीएल मध्ये बघायला गेला तर आढावा घेतला असता की मुस्तफिजुर हा खूप रहमान हा खूप चांगला बॉलर आहे. कारण की त्याची बॉलिंग लाईन जी आहे ती बॉलिंग लाईन अशी न भरकटता एकदम सम टू सम बॉलिंग असते आणि बॉलरला कुठेही स्पेस नसतो त्यांच्या बॉलरला. एकदम नॉर्मल बॉल टाकतात, पूर्ण कंट्रोल मध्ये ठेवतात. बॉलिंग लाईन कुठेही भरकटणार, त्यामुळे ते बॉलरची जी ही लिंक ती एकदम व्यवस्थित आहे. नक्की. थँक्यू. तुम्हाला एक विचारू का? बोला. रॉयल चॅलेंजर बँगलोर मध्ये फॉर्म डुप्लेसी, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल जर चांगले खेळले नाही तर कोण चांगला परफॉर्मन्स करू शकतो आपल्या टीमसाठी? हे बघा, एक प्लेअर असा आहे की तो वेळेवर, म्हणजे जशी वेळ पडली ना की त्या वेळेवरती ना पूर्ण टीमला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा तो प्लेअर आहे. जसं की त्यांचं नाव जसं की दिनेश कार्तिक हे खूप खरंच चांगले बॅट्समन आहेत आणि चांगल्या प्रकारे ते त्यांचा खेळ करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या खेळामुळं बऱ्याच वेळा टीम जे ती संकटातून बाहेर आलेली. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे 3 प्लेअर जरी आपल्या टीमसाठी काय करू शकले तरी एक आशा आहे की दिनेश कार्तिक आहेच, पण त्यासोबत ना मुंबई इंडियन्सचा अजून एक जसं प्लेअर आहे कॅमेरन ग्रीन हा खरंच खूप असा महागडा खेळाडू आहे आणि त्याचा जो परफॉर्मन्स आहे तोही जबरदस्त असतो. तर यावेळेस तोही बरेच काही असं या आपल्या टीमसाठी करू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठेतरी एकंदरीत रॉयल चॅलेंज बँगलोर जे आहे की या ठिकाणी म्हणजे रॉयल चॅलेंज बँगलोर असो आणि चेन्नई सुपर किंग असो या दोन्ही टीमही एक चांगला परफॉर्मन्स करू शकतात. आता कोण जिंकेल कोण नाही जिंकणार हे तर येणारा वेळ सांगेल, कारण की खेळ असतो, कोणी जज नाही करू शकतो. एम के तुम्ही अगदी बरोबर बोललात की कॅमेरन जो ग्रीन आहे तो गेल्या वेळेस मुंबईमध्ये सगळ्यात महागडा प्लेअर होता. तो बघायला गेला तो की बॉलिंग बॅटिंग दोन्ही होते त्याकडे आणि खरं मुंबई इंडियन्स मध्ये त्याचा असण्याने खूप फायदा झाला होता. गेल्या वेळेस तुम्ही बघाल तर एक
त्यांनी मॅच जिंकून दिली होती. त्याच्या हिमतीवरती सगळे प्लेअर आउट होताना सुद्धा शेवटपर्यंत मॅच टिकवून ठेवणार हा एकमेव प्लेअर जो कॅमेरॉन ग्रीन, तो मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाची भूमिका बजावत होता. नक्की सर, कॅमेरॉन ग्रीन हा खरंच खूप उत्कृष्ट प्रकारचा म्हणजे ऑलराऊंडरचं काम करतो. जशी वेळ पडली ना त्या हिशोबाने तो खेळतो. एकंदरीत असं बोलायला झालं ना तर रॉयल चॅलेंज बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही टीमी चांगला परफॉर्मन्स करतील. त्याचबरोबर आता कोण जिंकेल कोण नाही जिंकणार हा तर येणारा वेळ सांगेल. पण एकंदरीत मला असं वाटतं की हा जो मुकाबला हा टफ फाईट होणार आहे. ऑब्विसली टफ फाईट होणार आहे. तर मित्रांनो 22 मार्चला हा सामना बघायला विसरू नका. मीही बघणार आहे, मंगेश भाऊ पण बघणार आहे, आपण सगळे बघू आणि या IPLचा आनंद घेऊया. टीम कोणतीही असो पण प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे आणि कोणत्या टीमला सपोर्ट करताय कोणत्या टीमला सपोर्ट नाही करत आहे तो आपला वैयक्तिक प्रश्न असतो. पण खेळाची मजा घेण्याचा एक आपल्याला एक वेगळी मजा असते. खेळाची जी क्रिकेटची जी मजा घेण्याचा एक वेगळा आनंद असतो. बरोबर ना मंगेश? बरोबर. तर तो विषय वेगळा आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. जसं की आता IPL चालू झालेली आहे आणि IPLचे सगळे किस्से किंवा सगळ्या काही ज्या काही मजेशीर गोष्टी आहेत ना त्या आपल्याला आपण पाहायला मिळणार आहेत. तर चला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.